श्री स्वामी समर्थ. प्रत्येक व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हायचं असते. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कमावल्यानंतरही पैसा वाचू शकत नसाल तर याचे कारण जाणून बुजून किंवा नकळत पैशाशी संबंधित चुका असतात, ज्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. कधीकधी छोट्याशा चुकाही मोठ्या समस्यांचे कारण बनते. त्याचप्रमाणे वास्तुनियमाचे पालन न केल्यास व्यक्तीला आर्थिक समस्यांना समोर जावे लागते. परिस्थिती अशी बनते की भरपूर कमावले तरीही खर्च उत्पन्नाच्या 1 रुपयापेक्षा जास्त राहतो. वास्तुशास्त्रानुसार जाणून घेऊया की पैसा कमावण्याबरोबरच बचतही महत्त्वाची आहे. वास्तुशास्त्रामध्ये पैशाबाबत अनेक नियम सांगितले आहेत, ज्याचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. तुम्ही वास्तुनियमाचे पालन न केल्यास तुमची आर्थिक स्थिती घालवू शकते, म्हणजेच पैसे मिळवले तरीही हे पैशाची अडचण कायम राहील. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोकांना कर्ज घ्यावे लागते, कारण असे लोक वाईट वेळ किंवा गरजांसाठी बचत करू शकत नाही. पुढे जाण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका. वास्तुशास्त्रानुसार पर्स रिकामी राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बरेच लोक त्यात पैशापेक्षा जास्त वस्तू ठेवतात. पर्समध्ये पैसे ठेवण्याची वस्तू, त्यामुळे त्यात अनावश्यक कागदपत्रे किंवा इतर गोष्टी ठेवणे टाळावे. पैसा मोजताना अनेक जण त्यावर थुंकी लावतात. असं केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते आणि भरपूर पैसा मिळूनही पैशाची कमतरता राहते. त्यामुळे थुंकी लावून नोटा मोजण्याची सवय लगेच सोडून द्यावी. ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्या घरामध्ये पैशाची कमतरता नसते, पण ज्या घरात स्वच्छतेची काळजी घेतली जाते त्याच घरात लक्ष्मी राहते. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर घरच्या स्वच्छतेची काळजी अवश्य घ्या. म्हणजेच आपल्या घरातील स्वच्छता, आजूबाजूची स्वच्छता याची काळजी अवश्य घ्या. आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी वास्तुशास्त्रात एक उपाय सांगितला आहे. जसे घर स्वच्छ व नीटनेटके ठेवणे, वास्तुशास्त्रानुसार वस्तू योग्य दिशेने ठेवणे, पूजा कक्षात शंख ठेवणे इत्यादी या नियमाचे पालन केल्याने घरात समृद्धी येईल आणि तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेले पैसा हे वाचवू शकाल. घरातील झाडू हा लक्ष्मी स्वरूप आहे, त्यामुळे झाडूची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. उभा झाडू ठेवणे अशुभ असते, त्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो. झाडू कधीही उभा ठेवू नका, तो नेहमी जमिनीवर आडवा ठेवावा. कधीही तुटलेला झाडू वापरू नये. झाडू तुटला किंवा खराब झाला असेल तर तो लगेच बदलावा. गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवशी झाडू फेकून देऊ नये. वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी घरामध्ये झाडूचा वापर करू नये, कारण यामुळे आर्थिक अडचण येऊ शकते. झाडू हा कधीही कपाटाच्या मागे, शेजारी किंवा तिजोरीजवळ ठेवू नये, यामुळे आर्थिक परेशानी येऊ शकते. झाडू फक्त शनिवारीच खरेदी करावा. शनिवार हा दिवस झाडू खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. कोणते वास्तुदोष घरातील सुखशांती हरण करतात? घरात नकारात्मक ऊर्जामुळे वास्तुदोष हे वाढतात. जाणून घेऊया कोणते वास्तुदोष घरातील सुखशांती हरण करतात. या वास्तुदोषामुळे कुटुंबातील सदस्यांना नेहमी कोणत्या न कोणत्या समस्यांनी घेरले जाते. घरकामाच्या ठिकाणी किंवा दुकानात अंधार असेल तर या ठिकाणी जास्त काळ अंधारात ठेवू नये. असे मानले जाते की या ठिकाणी अंधारामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. वास्तुशास्त्रानुसार रात्रीच्या वेळी अत्तर यासारखे सुगंधी वस्तूचा वापर करू नये, कारण यामुळे तुमच्याकडे नकारात्मक शक्तींना आकर्षित करू शकतात. एखादे घर नेहमी घाण असते आणि दररोज साफ न ठेवल्यास नकारात्मक ऊर्जाचा परिणाम लवकर होतो. त्यामुळे आपले घर आणि नेहमी स्वतःची स्वच्छता ठेवावी. पूजेशिवाय कधीही घरात राहू नये. ज्या घरामध्ये पूजा नसते त्या घरात वाईट शक्तीचा वास लवकर होतो. त्यामुळे घरी रोज देवपूजा मंत्राचा नियमित जप अवश्य करा आणि दिवा लावा. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. जेव्हा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा गोष्टी योग्य दिशेने जात नाहीत. परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल होईल. अशा परिस्थितीत कुटुंबातील सदस्यांची प्रगती थांबते. अशा परिस्थितीत आपण खूप काळजीपूर्वक काम केले पाहिजे. वास्तुनियमाचे पालन न केल्यास अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पैशाचे नवीन मार्ग मोकळे होणे गरजेचं आहे व कायम आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहील यासाठी हे 10 उपाय पुढील प्रमाणे आहेत. पैसा घरात येऊन टिकण्यासाठी हे काही उपाय. त्याआधी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व जय माता लक्ष्मी टाईप करा. कोणत्याही शुभ कार्यात कापुराचे विशेष महत्त्व मानले जाते.
घरामध्ये कापूर जाळल्याने वास्तुदोष, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यामुळे आठवड्यातून एकदा कापूर जाळावा. रोज संध्याकाळी कापूर जाळला तर अतिउत्तम. असं केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देत आहेत ते दुप्पट होऊन आता तुम्हाला परत मिळते. संपत्ती आणि अन्नाला धरून राहिल्यास ते निश्चित राहील. परोपकारातील सर्वात मोठे काम म्हणजे दान आहे. अन्नदान. खालील उपाय केल्याने घरातील अन्नाचे भंडार भरून राहतात. संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये 2 लवंगा जरूर टाका. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता. असं केल्याने तुम्हाला देवी देवतांचा, पितरांचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे घरात बरकत येते. जेव्हा घरी चपाती बनवता तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दुधाचे थेंब शिपडा. असं केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते. याचसोबत पहिली भाकरी गाईला खायला द्या. तसेच पिठाच्या गोळ्यामध्ये तुम्ही गूळ घालू शकता व तो गोळा गाईला चारा. पक्ष्यांना दररोज धान्य खाऊ घाला. हे देखील खूप चांगले आहे. कुंडलीतील सर्व दोष दूर होतात. यामुळे जीवनातील प्रगती, सुख आणि समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर झाडू मारू नये. असे मानले जाते की देवी लक्ष्मी घरातून बाहेर पडते. जिथे अलक्ष्मी वास करते, बरकत राहत नाही. जेवणाचे ताट नेहमी टेबलवर अथवा आपल्यासमोर असावे. खाण्याचे ताट कधीही एका हाताने धरू नये. असं केल्याने अन्नदूस्त प्रेत योनीत जाते. जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका. ताटात अन्न कधीही ठेवू नये. जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवावे. बेड किंवा टेबलजवळ कधीही ठेवू नये. रात्रीच्या वेळी घरात खरकटी भांडे ठेवू नका. अन्न खाण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा. जेवताना बोलू नये, रागवू नये. रात्रीचे जेवण कुटुंबासोबत बसून करावे. रात्री दही सेवन केल्यास लक्ष्मीचा अनादर. त्यांना सुखसमृद्धी हवी असेल, ज्यांना आर्थिक अडचणी आहेत त्यांनी रात्रीच्या जेवणात दही सेवन करू नये. अन्न नेहमी पूर्वेकडे आणि उत्तरेकडे तोंड करूनच खावे. शक्य असल्यास स्वयंपाकघरात बसून अन्न खावे. त्यामुळे राहूला शांती मिळते. सकाळी चूड भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नका. गाय, ब्राह्मण किंवा अग्नीला उष्ट्या हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका. संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा जेथे कोणालाही दिसणार नाही. बेड खाली झाडू ठेवू नका. बेडरूममध्ये झाडू ठेवल्यास पती-पत्नीमध्ये सतत भांडणे, वाद होतात. त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराचे चारही कोपरे स्वच्छ असावेत. करिअरमध्ये स्थिरतेसाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलके ठेवणे शुभ नाही किंवा दिशा रिकामी ठेवू नका. घरामध्ये काळा, जांभळा आणि व्हायलेट रंग वापरू नका. बेडशीट, पडदे भिंतीचा रंग असला तरीही वापरू नका. घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे असाव्यात. ईशान्य दिशेला कधीही जिना करू नका. घराच्या फरशीवर, छतवर, भिंतीवर, छतला तडे पडू देऊ नका. भेगा पडणे अशुभ मानले जाते. घरातील स्त्रियांचा आदर करा. पाय दक्षिणेकडे करून झोपू नका. तुमचा शर्टचा वरचा खिसा फाटला असेल तर शिवून घ्या. कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका. सतत खोटं बोलल्याने आणखीन वाईट होते. दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा. वारंवार झोपण्याची सवय असेल तर ती बदला. आणि घरात सर्वत्र घाण पसरू नका. केस, नख वाढवून ठेवू नका. घरातील सर्व छिद्रे जरूर सकाळी, संध्याकाळी आणि रात्री 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. घरात पूजेची खोली नसेल तर वास्तुशास्त्रानुसार पूजा कक्ष बांधून घ्यावं. जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाचा संपर्क साधून पूजा करून घ्यावी. कोणत्याही देवतांचे एकापेक्षा जास्त फोटो ठेवू नका. चित्र ठेवू नका. पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवी देवतांची मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका. तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळकुंड बांधून ठेवा. काही कवड्या आणि चांदी, तांबे इत्यादींची नाणी ठेवा. थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा. तिजोरीत अत्तरची बाटली, चंदनाची किंवा अगरबत्तीची पाकिट ठेवू शकता, जेणेकरून सुगंध दरवळत राहील. देवतांना अर्पण केलेली फुलं किंवा हार सुकल्यानंतर घरात ठेवणे हे हानिकारक आहे. संध्याकाळच्या वेळेस नकारात्मक शक्तीचे प्रभाव असल्याने त्या काळात खालील गोष्टी करू नये. असं सांगितलं जाते की झोपणे, खाणे, पिणे, शिवीगाळ करणे, भांडण करणे,
असंभव सत्य बोलणे, रागवणे, प्रवासाला निघणे, शपथ घेणे, पैसे घेणे किंवा देणे, रडणे, चुकीचे शब्द बोलणे, दारात उभे राहणे. येथे आणखीन कामं आहेत. वरील हे नियम पालन केल्याने घरात बरकत निघून जाते. दारू पिणे, अपमान, अति उत्साही होऊन खाणे किंवा अनैतिक कृती यांना महत्त्व दिले जाते. अशा ठिकाणी त्रासातून जी व्यक्ती श्रीमंत झाली तरीही त्यांचे पैसे दवाखान्यात आणि आजारपणात खर्च होतात. जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमानजीकडे तुमच्या पापाची क्षमा मागावी. दररोज हनुमान चालीसा वाचावी. 5 मंगळवार पिंपळाच्या पानावर पिठाचा दिवा लावावा. हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील. मग आधी घर आणि गृहस्थी सुधरेल, मग धन कमाईचे मार्ग मोकळे होतील. घरातील वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवा व घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा. घरात भगवान विष्णूचे पूजन करा. स्वस्तिक बनवा, त्यात कुंकू हळद घाला. देवाची आरती करा. यासोबत जे लोक उंबरठ्याची पूजा करतात तेथे लक्ष्मी येते. त्यांची रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित करावे. उंबरठ्याजवळ तुपाचा दिवा लावावा. त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते. घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक म्हणून त्याची पिवळी फुले व अक्षदा अर्पण करावीत. घरात लक्ष्मीचे आगमन होईल. पिंपळाच्या झाडाखाली देवाचा वास आहे. पिंपळ वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावावा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यामध्ये काळे तीळ, कच्चे दूध, गंगाजल, मध आणि गूळ अर्पण करा. तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. दर शनिवारी हे काम करत राहिले तर हळूहळू नकारात्मक ऊर्जा दूर होईल. माता लक्ष्मीचे ध्यान केल्यानंतर कपाळावर कुंकवाचा टिका लावा. आर्थिक लाभाची बातमी मिळेल. रोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळा. घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापुराचा तुकडा जाळतात. विष्णू आणि माता लक्ष्मी आणि कुबेर देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीमध्ये किंवा पाकिटमध्ये 3 नाणे ठेवा. 3 नाणे घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून ठेवून देखील लटकवू शकता. असं केल्याने भाग्य उजळते. सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. वास्तुशास्त्रात माशाचे चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे सुखसमृद्धी, संपत्ती व चांगले आरोग्य मिळते. माशाचे चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिंतीवर पेंटिंग देखील बनवू शकता. वास्तुशास्त्रानुसार अष्टदल कमल बनवून घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवा. मंगल कलश स्थापित केल्याने धनसमृद्धी येते. त्यासाठी कलशातील पाणी भरून तांब्याचे नाणे त्याच्यामध्ये टाकावे. त्यावर आंब्याची पानं ठेवा आणि त्याच्यावरती एक नारळ ठेवा. हा उपाय खूप उपयुक्त उपाय आहे. लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही उपाय आणि लक्ष्मी टिकून राहण्यासाठी उपाय. आपण जर वास्तुशास्त्रानुसार नियमाचे पालन केले तर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, चांगलं आरोग्य आपल्याला प्राप्त होते. कुठल्याच गोष्टीची कमतरता पडत नाही. तर काही नियम असतात, त्याचे पालन जर आपण केले नाहीत तर आपल्याला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते. आशा करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.